Hello dear students, 12th standard computer science paper part 2. पेपर पार्ट 1 झाला. ठीक आहे, आता तुमचा CS1 चा पेपर चालू आहे, पण मी हा CS2 चा रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला थांबायचं नाहीये. CS1 संपलं CS2 स्टार्ट करायचंय. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, जे मी तुम्हाला आयएमपी क्वेश्चन देणार ना, हेच आयएमपी क्वेश्चन्स, नीट लक्ष द्या, हेच आयएमपी क्वेश्चन्स जे असतात ना, हेच आयएमपी क्वेश्चन तुमचा CS2 चा पेपर असणार आहे. सो ऑल दिस आयएमपी क्वेश्चन्स आर योर CS2 पेपर. फक्त एक छोटस हेल्प माझं करायला, मी व्हिडिओच्या स्टार्टला सांगतो, CS1 च्या आयएमपी क्वेश्चन्स मध्ये ना भरपूर स्टुडंटचं कमेंट मला खूप लेट आला. त्यांचं असं म्हणणं होतं की सर त्यांना हा व्हिडिओ CS1 चा व्हिडिओ खूप लेट भेटला, त्याच्यामुळे त्यांचं प्रिपरेशन जास्त झालं नाही. तर एक छोटस हेल्प करा, हा जो आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ ना सगळ्या सीएसच्या स्टुडंट्ससोबत शेअर करा. तुमचे जेवढे पण सीएसच्या मुलांचे ग्रुप्स आहेत सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करा. माझं एकच टार्गेट आहे, मला मॅक्झिमम सीएस मुलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि सीएस मध्ये हेल्प करायचं आहे. ठीक आहे, CS1 पेपर चांगलं गेलं असेल, ऑफकोर्स चांगलं गेलं असेल, जर तुम्ही आयएमपी क्वेश्चन्स रिवाइज करून गेला असाल, तर मेहनत केलं असेल तर डेफिनेटली तुमचा पेपर चांगला जाणार. पण थांबा, रिलॅक्स होऊ नका, आराम करू नका. आता उद्या आजच आमचा CS1 संपलाय, तर आम्ही आता थोडं प्रिपरेशन एक ब्रेक घेऊन करतो. अजिबात नाही, लगेच आत्ताच्या आत्ता तुम्ही CS2 ला प्रिपेअर करायला सुरू करा, कारण आपलं टार्गेट अजून कंप्लीट नाही झालंय, आपलं टार्गेट अजून अचीव्ह नाही झालंय. CS2 बाकी अजून. आराम करू नका, रिलॅक्स करू नका किंवा कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका की CS1 चांगलं गेला. CS2 साठी मेहनत करायचं, CS2 चा पण पेपर चांगला गेलाच पाहिजे. आणि परत जरा सांगतो, हेच तुमचा CS2 चा पेपर आहे. सो मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, सो कोणते क्वेश्चन्स आहेत बाबा, कोणते क्वेश्चन्स आहेत बघा. सगळ्यात आधी तुमच्याकडे येतो चॅप्टर नंबर 1. CS2 मध्ये चॅप्टर नंबर 1 काय? व्हॉट इज चॅप्टर नंबर 1? इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रो प्रोसेसर 8085. आपण मायक्रो प्रोसेसर 8085 बद्दल कंप्लीट थिअरी डिस्कस करतो. काय डिस्कस करतो? कंप्लीट थिअरी डिस्कस करतो. अँड दिस चॅप्टर हॅज अ वेटेज ऑफ हाऊ मेनी मार्क्स? 21 मार्क्स. येस, आता 21 मार्क्स इज नॉट अ जोक, दिस इज कम्प्लिटली अ थेरॉटिकल चॅप्टर. कम्प्लिटली थेअरी बेस्ड चॅप्टर आहे. याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला सारखं मी एकच सांगणार की अरे बाबांनो, हाच क्वेश्चन तुमच्या सीएसच्या पेपरमध्ये असणार आहे. तर हे क्वेश्चन नीट प्रिपेअर करा. सर कुठून प्रिपेअर करायचं? अरे टेन्शन कशाला घेताय, पूर्ण सीएस कंप्लीट A to Z स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण कम्प्युटर सायन्स पार्ट 2 माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. येस, आता तुमच्याकडे 3 दिवस टाइम आहे. यू हॅव 3 to 4 days टाइम. या 3 ते 4 दिवसामध्ये जर तुमचं झिरो प्रिपरेशन असेल ना, काय म्हणते मी, तुमचं झिरो प्रिपरेशन असेल ना, तुम्ही बनू शकता झिरो टू हिरो. येस, यू कॅन बी द झिरो टू हिरो इफ यू कम्प्लीट द प्लेलिस्ट अँड यू मेक युअर ओन नोट्स. आणि ते प्लेलिस्ट जर तुम्ही समजून बघितलं आणि तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स काढलेत, तर तुम्ही एकदम झिरो पासून हिरो पर्यंत बनू शकता आरामात, काही टेन्शन नाही. आणि हेच क्वेश्चन्स तुमच्या पेपरला असणार आहे. सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा, व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर, लिट्स इट्स फंक्शन. आता मेन खेळ काय माहितीये का, सीएसच्या पेपरमध्ये कंटेंट किती लिहायचा. माझ्या नोट्समध्ये जेवढे पॉईंट्स आहेत किंवा TPS बुकमध्ये किंवा टेक्स्ट बुकमध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉईंट्स काढून हे आन्सरला तुम्हाला कव्हर करायचं असतो. ठीक आहे, व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर, लिस्ट डाऊन इट्स फंक्शन. सो हे 3 मार्क्सला क्वेश्चन विचारतात आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय की हे क्वेश्चन कसं लिहायचं, हे क्वेश्चनचं कंटेंट किती असलं पाहिजे, हा आन्सरमध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजेत, सगळं माझ्या प्लेलिस्टमध्ये भेटेल. प्लेलिस्ट आहे नो, थोडं लेंदी व्हिडिओज आहेत, कारण जर तुम्हाला CS मध्ये जास्त कंटेंट पाहिजे असेल तर तुम्हाला थोडं लेंदी व्हिडिओज बघावं लागेल. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 200% गॅरंटी देतो की जर तुम्ही हा प्लेलिस्ट एकदम डिटेलमध्ये कंप्लीट केला ना, तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर्स एक पेज काय 2-2 पेज भरून तुम्हाला लिहिता येणार. येस, मी सगळं सांगितलेत, सगळे ट्रिक्स सांगितलेत, आन्सर कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत मला डिटेल्ड व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करून दिले. ठीक आहे, तर हा क्वेश्चन 3 मार्क्सला विचारतात, कंपल्सरी होतो बरं का. व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर, राईट इट्स or list its function, or what is microprocessor, write its features of microprocessor 8085. 8085 चे फीचर्स आणि 8085 चे फंक्शन्स हे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे, कारण तुमच्या पेपरला येणारच आहे. आता व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर विचारला तर या क्वेश्चन मध्ये तुम्ही त्याचा ब्लॉक डायग्राम पण काढायचा. येस, ब्लॉक डायग्राम म्हणजे कोणता? 8085 चा आर्किटेक्चर नाही रे, 8085 आर्किटेक्चर तो मोठाला डायग्राम नाही काढायचा. आपल्याकडे एक छोटासा ब्लॉक डायग्राम असतो. तुमचा मायक्रोप्रोसेसर 8085 कसं असतो? सो मायक्रोप्रोसेसर 8085 कन्सिस्ट ऑफ व्हॉट ऑल थिंग्स यू ऑल नो, राईट. एकाकडे काय असतो? ALU. एकाकडे काय असतो? रेजिस्टर्स. काय असतो? रेजिस्टर. आणि कंट्रोल युनिट. काय असतो? कंट्रोल युनिट. हा वाला डायग्राम तुम्हाला काढायचा आहे आणि हे डायग्रामचे ब्लॉक्स पण तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे जर त्यांनी क्वेश्चन विचारला व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, आय होप सो. आता तुम्ही इथून म्हणजे हे सगळं क्वेश्चन्स नोट करा. याचा PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करून देतो. ठीक आहे, ह्या IMP क्वेश्चनची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करून देतो. तुम्ही ते PDF बघा आणि तुमचं प्रिपरेशन एकदम स्ट्रॉंग करा माझ्या व्हिडिओज मधनं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. राईट अ शॉर्ट नोट ऑन एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. येस, आता एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर हा जो टॉपिक असणार आहे हा तुम्हाला विचारतात 4 मार्क्सला. किती मार्कला विचारतात?
4 मार्क्स एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. टोटल 5 जनरेशन असतात बरोबर. वी आर युझिंग द 5th जनरेशन मायक्रो प्रोसेसर. सो फर्स्ट जनरेशन मध्ये काय झालं, सेकंड जनरेशन मध्ये काय झालं, थर्ड मध्ये काय झालं, फोर्थ मध्ये काय झालं, फिफ्थ मध्ये काय झालं, त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, म्हणजे कोण कोण कसं इव्हॉल्व्ह झालं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे रे बाबा. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरी 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 इम्पॉर्टंट म्हणजे हे ब्लॉक्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे विथ रिस्पेक्ट टू मायक्रो प्रोसेसर 8085. मायक्रो प्रोसेसर 8085च्या रिस्पेक्ट मध्ये तुम्हाला हे ब्लॉक्स एक्सप्लेन करता आला पाहिजे, अॅक्युम्युलेटर एक्सप्लेन करता आला पाहिजे, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, स्टेटस रजिस्टर. ठीक आहे. स्टेटस रजिस्टरलाच आपण फ्लॅग रजिस्टर पण म्हणतो बरं का, कन्फ्युज नका होऊ. स्टेटस रजिस्टरलाच फ्लॅग रजिस्टर पण म्हणतो, फ्लॅग रजिस्टर. ठीक आहे. तेच म्हणतो ना, सीएस मध्ये तुम्हाला काहीच माहित नसेल, इफ यू हॅव द झिरो नॉलेज इन CS2, फ्रॉम झिरो टू यू कॅन बिकम द हिरो, फ्रॉम झिरो टू यू कॅन बिकम द हिरो. फक्त एकच कंडिशन, माझा प्लेलिस्ट पूर्ण स्टार्ट पासून एंड पर्यंत बघितलं पाहिजे डेडिकेशनली. असं फक्त बघायचे म्हणून असं एकदम असं आरामात बघू नका. ठीक आहे. प्रॉपर तुमच्या स्टडी टेबलवर बसून व्हिडिओ बघायचे आणि नोट्स व्यवस्थित काढून घ्यायचं. ठीक आहे. नोट्स व्यवस्थित काढून घ्यायचं आणि ते नोट्स तुम्हाला कोणी विचारलं तर न बघता बोलता आलं पाहिजे. तेवढं प्रिपरेशन केलं तर यू कॅन बी द हिरो ऑफ CS2, राईट. त्याच्यानंतर परत ALU, अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट, स्टॅक पॉइंटर, इन्स्ट्रक्शन डिकोडर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं कंट्रोल, टायमिंग अँड कंट्रोल, हे सगळं तुम्हाला ब्लॉक्स बद्दल एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज बस, 3 मार्क्सचं क्वेश्चन बरं का, 3 मार्क्सचं क्वेश्चन. बसवरती क्वेश्चन विचारतात. 3 प्रकारचे बस असतात, डेटा बस, ऍड्रेस बस, कंट्रोल बस. तिन्ही टाईपचे बस तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. याचा आन्सर पण तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. 6 फीचर्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला काय म्हटलं, एकतर फंक्शन विचारतील किंवा फीचर्स विचारतील ऑफ मायक्रो प्रोसेसर 8085 3 मार्क्सला. कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये असेल म्हणजे असेल 101%, 200%. एकतर फंक्शन्स किंवा फीचर्स तुमच्या पेपरमध्ये असतील. ठीक आहे. याचं वाटलं तर स्क्रीनशॉट काढू घ्या, नाहीतर याचं PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देतो. एवढंच करायचं का, अरे थांबा, हे पण आहेत. ठीक आहे. असेच तुम्हाला 21 मार्क्स भेटणार का बसल्या बसल्या, नाही, थोडं मेहनत करावं लागेल ना. येस, मेहनत करू. चला. सो विच ऑफ द एक्सप्लेन द फॉलोइंग विथ रेफरन्स टू पिन डायग्राम. अरे पिन डायग्राम पण इम्पॉर्टंट बरं का, इथं ऍड नाही केले, बट आय वुड लाईक टू ऍड अ क्वेश्चन. पिन डायग्राम हे पण करून जा. ठीक आहे. पिन डायग्राम मध्ये टोटल किती पिन्स असतात, 40 पिन्स असतात. किती पिन्स असतात, 40 पिन्स असतात. आणि सगळे 40 पिन्स कसं लक्षात ठेवायचं त्याचा शॉर्टकट पण मी माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, ते बघा. आणि प्रत्येक पिन म्हणजे 3 पिन विचारले तर 3 मार्काला क्वेश्चन येणार, आणि 4 पिन विचारले तर 4 मार्काला क्वेश्चन येणार. ठीक आहे. सो पिन डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे, आणि पिन डायग्राम मधले काही इम्पॉर्टंट पिन्स पण इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. येणार हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार. इंटरप्ट एकतर ते सॉफ्टवेअर इंटरप्ट क्वेश्चन असेल, वेक्टर इंटरप्ट क्वेश्चन असेल, किंवा हार्डवेअर इंटरप्ट क्वेश्चन असेल. ठीक आहे. इंटरप्टचा क्वेश्चन जो आहे तो 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला कंपल्सरी येऊ शकतो नाही, कंपल्सरी येणार. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन मास्केबल अँड नॉन मास्केबल इंटरप्टवर क्वेश्चन बाय डिफॉल्ट असणार तुमच्या पेपरला. ठीक आहे. चलो. ब्लॉक डायग्राम इम्पॉर्टंट आहे रे. ब्लॉक डायग्राम तो मोठासा डायग्राम, आपल्याकडे खूप मोठा डायग्राम असतो ब्लॉक डायग्राम. आणि ब्लॉक डायग्राम कसं लक्षात ठेवायचा त्याचा पण शॉर्टकट्स मी माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये दिलेला आहे. रेकॉर्डेड व्हिडिओचं ड्युरेशन बघून फक्त घाबरू नका. रेकॉर्डेड व्हिडिओ जास्त ड्युरेशन असेल तर एवढं समजून घ्या, त्या रेकॉर्डेड व्हिडिओमधून तुम्हाला जास्त कंटेंट भेटेल, आणि जास्त कंटेंट भेटलं तर तुमचं प्रिपरेशन तेवढं स्ट्रॉंग होईल रे. शॉर्टकट्स मध्ये जाऊ नका. तुमच्याकडे 3-4 दिवस आहेत, 3 to 4 डेज आहेत. ते 3 to 4 डेज तुम्ही दिवस रात्र मेहनत करा. एवढं कंटेंट स्ट्रॉंग करा ना की सगळे क्वेश्चन्स तुम्हाला असं एकदम पाठ असले पाहिजेत, म्हणजे एकदम प्रिपेअर्ड असले पाहिजेत. पण रट्टा मारू नका, समजून घ्या. ठीक आहे. चलो. व्हॉट इज फ्लॅग्स, अरे असणार फ्लॅग्सवर क्वेश्चन कंपल्सरी असणार 3 मार्क्सला. ठीक आहे. 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला फ्लॅग्सवर क्वेश्चन कंपल्सरी असणार. ते म्हणतील तुम्हाला अॅक्युम्युलेटर मध्ये एक डेटा आहे A4H अॅक्युम्युलेटर मध्ये डेटा आहे, याचं तुम्हाला फ्लॅग रिप्रेझेंट करून दाखवायचं, असं काहीतरी सांगतील, ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तसं या टाईपचे क्वेश्चन्स पण मी रेकॉर्ड करून ठेवलेत इन 3 मार्क्स अँड 4 मार्क्स व्हिडिओ. डिफाईन इन्स्ट्रक्शन सायकल, मशीन सायकल अँड टी स्टेट. येस, हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण येऊ शकतो. ठीक आहे. सो दीज ऑल आर द IMP क्वेश्चन्स फ्रॉम चॅप्टर नंबर 1. चलो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गो टू चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन माहित पाहिजे. यू मस्ट नो ऑल इन्स्ट्रक्शन्स ऑफ instruction set of microprocessor 8085 is must to know. Without knowing the instructions you cannot start this chapter called as instruction set. आता 1 shot व्हिडिओ रेकॉर्ड केलं, तुम्हाला कुठंच नाही भेटणार. 1 shot all ALP instructions. 1 shot all ALP instructions. तुम्हाला असं 1 shot मध्ये ELP instructions कोणताही व्हिडिओ मध्ये भेटणार नाही. पण मी 2 तासाचा व्हिडिओ नॉनस्टॉप 2 तास रेकॉर्ड करून सगळे ALP instructions 1 shot रेकॉर्ड केले. एखादा स्टुडंटला ALP म्हणजे काय ते सुद्धा माहित नसेल ना, इन्स्ट्रक्शन म्हणजे काय माहित नसेल ना, एखादा बेसिक इन्स्ट्रक्शन जसं की MOV A,C हे इन्स्ट्रक्शनचा अर्थ पण माहित नसेल ना एखाद्या विद्यार्थीला, एखाद्या स्टुडंटला, तर त्याला पण एकदम म्हणजे असं या इन्स्ट्रक्शन पासून एखादा कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन जसं की
जसं की DAD. ठीक आहे, हे बेसिक इन्स्ट्रक्शन पासून एकदम कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन पर्यंत एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला 2 व्हिडिओजमध्ये रेकॉर्ड करून दिलेत. तर तुम्हाला हा चॅप्टर मध्ये 42 मार्क्स स्कोर करायचं असेल ना, तर तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि तुमचे मार्क्स सिक्युअर करा. काही मुलं काय करतात माहिती आहे का, ALP इन्स्ट्रक्शन समजा ऑप्शन मध्ये टाकतात. कोणताही चॅप्टर, कोणताही कन्सेप्ट ऑप्शन मध्ये टाकायचं नाही. कोणतं क्वेश्चन ऑप्शन मध्ये टाकायचं हे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये डिसाईड करायचं. सो प्रिपेअर करताना तुम्हाला सगळे 5 चॅप्टर्स, आता CS2 मध्ये किती चॅप्टर्स आहेत? 5 चॅप्टर्स. सो प्रिपेअर करताना प्लीज लिसन स्टुडंट्स, प्रिपेअर करताना सगळे चॅप्टर प्रिपेअर करून जा. कोणताही टॉपिक, कोणताही चॅप्टर ऑप्शनला टाकू नका. जो स्टुडंट ऑप्शनला टाकतो त्याचं प्रिपरेशन इनकम्प्लीट राहतो. समजतंय का? सो काहीच ऑप्शनला टाकायचं नाही. मी तुम्हाला सगळं रेकॉर्ड करून दिले. फक्त मेहनत करा, फक्त मेहनत करा. आणि अजून मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून देत राहील, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती आहे इन्स्ट्रक्शन सेटमध्ये बेसिकली 4 ग्रुप असतात: डेटा ट्रान्सफर ग्रुप, अरिथमेटिक ग्रुप, लॉजिकल ग्रुप अँड ब्रांचिंग ग्रुप. टोटल याच्यामध्ये ऑलमोस्ट 50-55 इन्स्ट्रक्शन आहेत. सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला वन शॉट रेकॉर्ड करून दिले. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन इंटरप्रिटेशन म्हणजे एखादा इन्स्ट्रक्शनला आपण कसं इंटरप्रेट करतो विथ एन एक्झाम्पल. अच्छा, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले फॉर 3 मार्क्स अँड 4 मार्क्स. 3 मार्क्स अँड 4 मार्क्सचा सेपरेट व्हिडिओ बनवले 1 तासाचा. तेवढं केलं तरी 3 मार्क्स 4 मार्क्स क्वेश्चन डन. सगळं आहे, सगळं तुम्हाला रेकॉर्ड करून दिलेलं आहे, सगळं आहे आपल्याकडे. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ एनी व्हॅल्यू टू अ फ्लॅग, जसं मी तुम्हाला सांगितलं, फ्लॅग मध्ये एखादा डेटा असेल तर ते फ्लॅग कसं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, ऍड्रेसिंग मोड. आपल्याकडे कोणते कोणते ऍड्रेसिंग मोड असतात? रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे, त्याच्यानंतर इमिडिएट ऍड्रेसिंग मोड अँड इम्प्लिसिट ऍड्रेसिंग मोड, असे 5 टाइप्सचे ऍड्रेसिंग मोड्स असतात. ते 5 टाइपचे ऍड्रेसिंग मोड्स पण खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहेत. माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आता या चॅप्टर मधून ना एक्झामला क्वेश्चन कसं विचारतात, हाऊ दे आस्क द क्वेश्चन बेस्ड ऑन दिस चॅप्टर, असं काहीतरी विचारतील. राईट एनी 2 इन्स्ट्रक्शन्स ऑफ 80-85 फॉर इच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे 1 बाईटचे कोणते कोणते इन्स्ट्रक्शन, जसं की तुम्ही असं लिहू शकता MOV A,M. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता 1 बाईटचे इन्स्ट्रक्शन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, 1 बाईटचे इन्स्ट्रक्शन काय असतात, ज्याच्यामध्ये फक्त काय असेल, फक्त म्हणजे त्याच्यामध्ये फक्त इन्स्ट्रक्शन असेल. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही लिहू शकता DAA. ठीक आहे, हे सगळे इन्स्ट्रक्शन 1 बाईटचे असतात. ठीक आहे, 2 बाईटचे इन्स्ट्रक्शन काय असतात, जसं की MVI A,0FH. ठीक आहे, म्हणजे इन्स्ट्रक्शन प्लस डेटा असेल. काय असेल? इन्स्ट्रक्शन प्लस डेटा. असे 2-2 एक्झाम्पल याच्यात आणि त्या एक्झाम्पल्सला एक्सप्लेन पण करायचं बरं का, एक्झाम्पलला एक्सप्लेन पण करायचं. ठीक आहे, त्याच्यात आपण घेऊ शकतो ADI04H, म्हणजे हे इन्स्ट्रक्शन लिहायचं पण आहे आणि यांना एक्सप्लेन पण करायचं आहे. आता प्रत्येक इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करून दिले 1 शॉट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, 3 बाईट्स LXI H,C000H. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सांगू शकतो अजून इन्स्ट्रक्शन काय घेऊ अजून. ठीक आहे, लोड रजिस्टर पेअर इमिडिएट. ठीक आहे, STA C300H. सो दीज ऑल इन्स्ट्रक्शन्स आर नथिंग बट द 3 बाईट इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारतील आणि तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायचे डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल. असे क्वेश्चन विचारतील 3 मार्क्सला. रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये सगळं भेटून जाईल. ठीक आहे, आता LDAXB विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला म्हणजे हे इन्स्ट्रक्शन निमॉनिक्स मध्ये एक्सप्लेन करायचं, याचा ऍड्रेसिंग मोड एक्सप्लेन करायचं आणि नंबर ऑफ बाईट्स एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे अक्युमुलेटर मध्ये असे डेटा आहेत, रजिस्टर बी मध्ये असं डेटा आहे. तर हे इन्स्ट्रक्शन्स आपण कसं रन करणार? डिपेंडेंटली रन करणार. डिपेंडेंटली म्हणजे या व्हॅल्यूज एकानंतर एक, अक्युमुलेटरचा व्हॅल्यू इथला व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर होणार, इथला अक्युमुलेटर व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर होणार, इथला अक्युमुलेटर व्हॅल्यू इथे ट्रान्सफर होणार. असं क्वेश्चन पण मी माझ्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये 3 मार्क्स अँड 4 मार्क्स एक व्हिडिओ भेटेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स भेटून जाईल. सगळे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, ठीक आहे, हे बघा असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील. सो यू हॅव टू वॉच. आता हे तुम्ही ऑप्शन मध्ये नका टाकू बघा. या टाइपचे क्वेश्चन्स ना आले तर तुम्ही कम्प्लीट अटेम्प्ट करू शकता, ऑप्शन मध्ये टाकायचं नाही. सो लाईक दिस क्वेश्चन्स आर देअर, कम्प्लीट द प्लेलिस्ट. एवढंच सांगणार मी, कम्प्लीट द प्लेलिस्ट. आणि त्याच्यानंतर एक काम करा ना, तुम्ही प्लेलिस्ट कम्प्लीट करा, त्याच्यानंतर तुम्ही येऊन हे क्वेश्चन्स बघा, एकदम सोपं वाटेल. ठीक आहे, चलो. नाव हे 2025 चे क्वेश्चन बघा. 2025 मध्ये असे क्वेश्चन विचारले. ठीक आहे, सो 2025 मध्ये या टाइपचे क्वेश्चन मला विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर यू कॅन कम टू मायक्रो कंट्रोलर. छोटा चॅप्टर बडा धमाका. ठीक आहे, छोटा चॅप्टर बडा धमाका. छोट्या चॅप्टरला स्किप नाही करायचं अजिबात, छोटे चॅप्टर्स पण करून जायचं. मी तुम्हाला काय म्हणतोय, ज्या स्टुडंटला आउट ऑफ स्कोर करायचं किंवा 45 प्लस स्कोर करायचं ना, तो स्टुडंट कोणत्याही चॅप्टरला ऑप्शन मध्ये टाकणार नाही. सर आम्ही याच्या आधीचे चॅप्टर एकदम परफेक्ट करतो ना, तर इथले क्वेश्चन्स आले की आम्ही ऑप्शनवर टाकू. अरे असं नसतं रे बाबा, काही एखादा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला, तू काय करणार? तू सगळं करून जा ना, तू प्रिपरेशन कर, फक्त बाकी टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, आता या चॅप्टर मध्ये एवढेच क्वेश्चन तुम्हाला करायचे बस. आणि मी हे सगळे क्वेश्चन्स एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून 40 to 45 मिनिट्स मध्ये एक 1 शॉट व्हिडिओ बनवलेला आहे. ते 1 शॉट व्हिडिओ बघितलं तरी सगळं होऊन जाईल. ठीक आहे, सो दीज आर द IMP क्वेश्चन्स. ठीक आहे, मायक्रो कंट्रोलर काय असतो त्याला एक्सप्लेन करा, मायक्रो कंट्रोलरचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे ऍप्लिकेशन्स. ठीक आहे,
8 फीचर्स ऑफ 8051 नीट बघायचं. काही लोकांना वाटतं 8085 वाटतं, पण हे 8051 8085 मायक्रो प्रोसेसर असतो आणि 8051 मायक्रो कंट्रोलर असतो. ठीक आहे. याचं मेमरी मॅपिंग पण इम्पॉर्टंट आहे. आता हा डायग्राम कसा काढायचा त्याचं पण शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं. डिफरन्शिएट बिटवीन मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत फ्रॉम मायक्रो कंट्रोलर चॅप्टर. परत रिपीट करतो, हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे फ्रॉम मायक्रो कंट्रोलर चॅप्टर. आता मला सांगा, एवढं क्वेश्चन्स केल्याने तुम्हाला 8 मार्क्स तुम्ही सिक्युअर करू शकता, तर का नाही करायचं रे बाबा? मेहनत करा ना, प्लेलिस्ट बघा, मेहनत करा. काही डाऊट्स वाटतात तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला हेल्प करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेटवर्किंग टेक्नॉलॉजी 18 मार्क्स. काही लोक काय करतात, या चॅप्टरला ऑप्शन टाकतात. अरे खूप मोठा चॅप्टर सर, खूप मोठा चॅप्टर आहे, खूप थेरी आहे, खूप थेरी. अरे ऐका रे बाबा, नो. 1 hour 40 minutes का 1 hour मला एक्झॅक्टली माहित नाही, 1 hour 50 minutes मध्ये तुम्हाला पूर्ण 18 मार्क्सचं चॅप्टर कव्हर करून दिले रे मी दिले तुम्हाला 1 hour 50 minutes मध्ये पूर्ण आहे. प्रत्येक क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चनचा एक्सप्लेनेशन विथ प्रॉपर डायग्राम तुम्हाला या चॅप्टरमधनं कव्हर करून दिले. आणि हा चॅप्टरला मिस नका करू, कारण ही तर थिअरी आहे. तुमच्याकडे थेरॉटिकल काही नॉलेज असेल ना, तुम्ही त्याला खूप एक्सप्लेन करू शकता. 2-2 काय 3-3 पेज भरून तुम्ही लिहू शकता, जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर. या टाईपचे क्वेश्चन्सला स्किप नाही करायचं, सगळं चॅप्टर करून जायचं. कोणत्या क्वेश्चनला ऑर मध्ये टाकायचं हे तुम्ही कुठे डिसाईड करणार? तुमच्या एक्झामच्या हॉलमध्ये. आता तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड व्हा की तुम्हाला सगळं करायचंय. आता तुम्ही असं डिसिजन घेऊ नका की मी हे करणार नाही ते करणार आहे. अरे तुम्हाला सगळं करायचंय. तुम्हाला ऑप्शन दिलंच नाही स्किप करायला. ठीक आहे. तुम्ही माझे सीएससी स्टुडंट असाल तर तुम्ही कोणताही चॅप्टर स्किप नाही करायचं, कोणताही क्वेश्चन स्किप नाही करायचं. जेवढं सांगितलं तेवढं करून जायचं. आउट ऑफ मार्क्सचा पेपर तुम्ही लिहून येऊ शकता. यू कॅन राईट द आउट ऑफ मार्क्स पेपर इफ यू लिसन टू माय गायडन्स. क्लिअर एव्हरीबडी? तर कॅरेक्टरिस्टिक्स कंपल्सरी विचारतील, याच्यापैकी 2-3 नाहीतर सगळं विचारतील फॉर 4 मार्क्स. ठीक आहे. कंपल्सरी येतं, एव्हरी इयर येतो, एव्हरी इयर. मी तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ना एक PYQचा पण लिंक टाकतो, तुम्ही बघा. सगळ्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन दिसते की नाही, आणि कोणत्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसत नाही तर ते मला कमेंट करून सांगा की सर आम्हाला ना कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया ना या पेपरमध्ये दिसत नाही. अरे आतापर्यंत जेवढे सीएसचे पेपर झालेत ना, सगळ्या सीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर कोएक्झॅल केबल, आता 3 केबल असतात बरं का, कोएक्झॅल केबल, फायबर ऑप्टिक केबल आणि कोएक्झॅल केबल, आणि आपल्याकडे अजून एक केबल असतो STP आणि UTP, शील्ड ट्विस्टेड पेअर, अनशील्ड ट्विस्टेड पेअर, म्हणजे ट्विस्टेड पेअर केबल. असे 3 केबल असतात, फायबर ऑप्टिक केबल, कोएक्झॅल केबल, ट्विस्टेड पेअर केबल. मला सांगा बरं, हे केबल प्रत्येक पेपरमध्ये 3 पैकी 1 केबल तर विचारतात, नाहीतर त्याचे ऍडव्हान्टेजेस विचारतात, टोपोलॉजी विचारतात. ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. प्रोटोकॉल विचारतात, मॉडेम बद्दल विचारतात, हब, स्विच, रिपीटर, ठीक आहे, राउटर, सगळं विचारतात. मी जेवढं तुम्हाला माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये कव्हर करून दिलेत ना, सगळे क्वेश्चन तुमच्या समोर मी आणलेले आहेत. ठीक आहे. तर स्विच मिसिंग आहे बरं का. थांबा. राउटर, हब, रिपीटर हा आहे, हब, रिपीटर, राउटर. ठीक आहे. सगळे ठीक आहे. त्यांचे टाइप्स माहित पाहिजे, त्यांचे ऍडव्हान्टेजेस माहित पाहिजे, त्यांचे डिसएडव्हान्टेजेस माहित पाहिजे, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. सो माझ्या प्लेलिस्टला फॉलो करा, तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये भेटून जाईल. पण तुमचा सीएसचा पेपर इथूनच बनणार आहे. हेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या सीएसच्या पेपरमध्ये बघायला भेटेल. 18 मार्क्स, काही स्किप नका करू. ठीक आहे. चलो, कमिंग टू द एंड. आता तुम्हाला काय करायचंय ना, ऐका. आज तुमचा CS पेपर झाला, CS1 पेपर झाला. आराम करू नका, थांबू नका, लगेच CS2चं प्रिपरेशन स्टार्ट करा. 3 दिवस जो आहे आपल्याकडे, 3 दिवस आहेत, दिवस रात्र मेहनत करायचे. कमीत कमी 8 ते 9 तास सेल्फ स्टडी झाला पाहिजे. ठीक आहे. डू कम्प्लीट IMP क्वेश्चन्स ऑन प्रायोरिटी. अरे झोप नाही लागली पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचं टार्गेट कंप्लीट करत नाही. मी याचा PDF ऍड करतो डिस्क्रिप्शनला, त्याचं प्रिंटआउट काढा. आधी सगळ्यांनी प्रिंटआउट काढून ना त्याच्यावर टिक करत राहा. म्हणजे एकदा तुम्ही रिवाइज केलं, टिक करा. सेकंड टाइम रिव्हिजन केलं, पेन्सिलने टिक करा. एक्झामला जायच्या आधी तुम्ही रिवाइज करा, त्यावेळेस त्या टॉपिकला असं कट करून टाका आणि सांगा माझा हा टॉपिक एकदम परफेक्ट झालाय. असं 3-4 वेळा रिवाइज करून तुम्हाला हे सगळ्या टॉपिक्सला प्रिपेअर करायचं. स्वतःला वायवा द्या, बुक बंद करा, बुक बंद करून स्वतःला वायवा द्या, स्वतः रिकॉल करा. घरी तुमचे सिबलिंग्स असतील, ब्रदर सिस्टर असेल, त्यांच्याकडे बुक द्या, त्यांना सांगा माझा वायवा घ्या, बघा मी सगळं बरोबर बोलतोय की नाही. त्यांना असं वायवा द्या, असं काहीतरी करा. कारण लिहित बसणार ना तुम्ही, इफ यू डू द रायटिंग प्रॅक्टिस, युअर टाइम विल गेट वेस्टेड. सो कमी टाइम, जास्त प्रिपरेशन. CS2चा पण पेपर आपला खूप चांगला गेला पाहिजे. ठीक आहे. कंप्लीट प्लेलिस्ट इज अवेलेबल, वॉच विथ रिव्हिजन. येस, कंप्लीट प्लेलिस्ट अवेलेबल आहे. आता माझ्याकडे असे पण काही स्टुडंट्स आहेत ज्यांचं प्लेलिस्ट कंप्लीट झालं असेल. सर आम्ही काय करू? तुम्ही काही नका करू रे, तुम्ही परत तो व्हिडिओ बघत राहा. 2-3दा रिवाइज करा, कंटेंट गॅदर करा, रिकॉल करत राहा, लिहून प्रॅक्टिस करा, डायग्राम्स ड्रॉ करा, ELP ची कोडिंग करा. करण्यासाठी खूप काही आहे, फक्त रिकामा बसू नका, मेहनत केली पाहिजे सगळ्यांनी. ठीक आहे. गिव्ह मॅक्स टाइम टू सेल्फ स्टडी. तेच म्हणतो रे बाबा, की तुम्ही कमीत कमी 8 ते 9 तास डेडिकेटेडली, एकही सेकंड वेस्ट न करता डेडिकेटली, मध्ये छोटे छोटे ब्रेक घ्या
आणि डेडिकेटेडली 8 ते 9 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कुठंच जायचं नाही, घरातनं बाहेर निघायचं नाही. आम्ही ग्रुप स्टडी करतो, काय मित्राच्या घरी जाणार, तुम्ही तुमचा अभ्यास करा तुमच्या रूममध्ये बसून, संपला विषय. ठीक आहे. अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स. ठीक आहे. म्यूट नोटिफिकेशन्स. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता कसं आहे ना, तुम्हाला सगळं मी युट्यूबवर देईल बरं, तर एखादा इंस्टाग्रामवरती मेसेज आला, एखादा व्हॉट्सअपवरती मेसेज आला, आपण पटकन डायव्हर्ट होऊन जातो. तर सगळ्यात आधी काय करायचं, नोटिफिकेशनला म्यूट करायचं. मी हे म्हणत नाही की इंस्टाग्रामला अनइन्स्टॉल करा. इंस्टाग्राम अनइन्स्टॉल केलं ना, परत इन्स्टॉल होईल थोड्या वेळात, मला पण माहिती आहे. ठीक आहे. आता मी पण सगळ्या सोशल मीडियावरती आहे. आय ऑल्सो यूज ऑल सोशल मीडिया. आय एम ऑन स्नॅपचॅट, आय एम ऑन इंस्टाग्राम, आय एम ऑन व्हॉट्सअप, आय हॅव ऑल्सो ऑल सोशल मीडिया. बट तुम्ही माझं स्क्रीन टाइम बघितलं ना, मी तुम्हाला माझं स्क्रीन आता जाऊ दे, टाइम नाही आपल्याकडे या व्हिडिओमध्ये, मी माझं तुम्हाला स्क्रीन टाइम दाखवतो. काल परवाचं किंवा 1 वीकचं माझं इंस्टाग्राम आहे ना, मी दिवसात फक्त 5 ते 10 मिनिटं वापरतो. कारण मला नोटिफिकेशन येत नाही. अरे मी नोटिफिकेशन म्यूट करून ठेवले, म्हणजे ऑफच केले. नोटिफिकेशन मला दिसलाच नाही पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये इंस्टाग्रामचा थॉटच येत नाही. मी घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मी एकदम फ्री असतो, माझ्याकडे कोणतंही काम नसतो, त्यावेळेस अरे हा इंस्टाग्राम बघू, असे थॉट्स माझ्या डोक्यामध्ये येतात. नाहीतर मी कामात असताना कधी पण इंस्टाग्राम ओपन करत नाही, कधी पण स्नॅपचॅट ओपन करत नाही, कधी म्हणजे व्हॉट्सअप चालू असतो, कारण भरपूर ग्रुप्स असतात, ऑफिशियल अपडेट्स येत राहतात क्लासेसचे, कॉलेजचे. सो मी बोर्डचे अपडेट्स, कारण मी बोर्डमध्ये पण एक लाईक बोर्डच्या एक कमिटीमध्ये पण एक ग्रुपमध्ये ॲडेड आहे. सो ते तर म्यूट नाही करू शकत, नाही तर ते मला म्यूट करतील. ठीक आहे. तर जे कामाची गोष्ट आहे त्याला म्यूट नाही करत मी, पण जे सोशल मीडिया टाईप्स असतात ना, त्याला आपण काही नाही करू शकत रे. आता मी पण खूप वेळा अरे इंस्टाग्रामला खूप टाइम कन्झ्युम करतो, अनइन्स्टॉल केलं, 2 दिवसानंतर परत इन्स्टॉल केलं आणि अजून जास्त वेळ वापरलं मी. तर ते दॅट इज नॉट द सोल्युशन. सो म्यूट द नोटिफिकेशन म्यूट करा. जोपर्यंत तुमचं काम संपत नाही ना, तोपर्यंत तुमचा हात त्या इंस्टाग्राम स्नॅपचॅटवरती गेला नाही पाहिजे. नोटिफिकेशन म्यूट करा. हे खूप 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 चांगला मेथड आहे, मी स्वतः फॉलो करतो हा. ठीक आहे. सगळे ऍप्सचे नोटिफिकेशन म्यूट करा. फक्त तुमचा जो स्टडी मटेरियल असेल त्याचं नोटिफिकेशन ऑन ठेवा. मी हे म्हणत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, असं म्हणत नाही मी. मला फक्त एकच म्हणायचं की मॅक्झिमम सीएसच्या मुलांना हा व्हिडिओ पोहोचवा. मी हे कधीच म्हणत नाही की सबस्क्राईब करा, लाईक करा, हे करा, ते करा. तुमचे कमेंट बघूनच मी मोटिवेट होतो आणि सगळं तुमच्या मोटिवेशनमुळेच ऍक्च्युली मी सगळं करतोय. ठीक आहे. असंच तुम्ही कमेंट मारून मोटिवेट करा. मी सगळ्यांना रिप्लाय देतो. तुम्ही बघितलं असेल, मॅक्झिमम मुलांना मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो, कारण लाईक तुमच्यासाठी सगळं करतोय मी. ठीक आहे. आणि तुमचा पेपर चांगला गेला म्हणजे आय एम हॅप्पी, तोच माझा सक्सेस आहे. तुमचा पेपर चांगला गेला, तुम्हाला चांगले स्कोर भेटले सीएस मध्ये, दॅट इज माय सक्सेस. ठीक आहे. चलो. अँड सून आता मी काय करणार आहे, आता मी व्हिडिओ बनवून काय मी आराम करणार आहे का, नाही रे. मी व्हिडिओ बनवतोय, पण मी व्हिडिओ बनवल्यानंतर तुमच्यासाठी अजून मेहनत करणार आहे. मी रात्रभर रेकॉर्डिंग करणार आहे आणि मी काय करणार माहिती आहे का, एमसीक्यूज रेकॉर्ड करणार आहे. जसं तुम्हाला CS1 ला मी एमसीक्यू रेकॉर्ड करून दिला आणि तोच एमसीक्यू आलता ना पेपरला, माहिती आहे मला, तोच एमसीक्यू आला असेल. तसंच CS2 ला पण मी एमसीक्यू देणार आहे. ALP कोडिंग, येस. भरपूर मुलांना ALP कोडिंग, सर हे काय सर ALP कोडिंग, मी आहे ना रे तुमच्यासोबत. मी काय करतो, मी ALP कोडिंग ना परत स्टार्ट करतो. मी ऑलरेडी रेकॉर्ड केले, पण तुमच्यासाठी फक्त